नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा तसेच विविध फ्रंटल सेल आणि विभागांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. आज ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी नगरसेवक इब्राहिम राऊत, माजी नगरसेविका आश्रिन राऊत, माजी नगरसेविका अंकिता शिंदे तसेच प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई, प्रदेश उपाध्यक्ष दत्ता चव्हाण, प्रदेश सचिव हेमंत वानी, प्रदेश सचिव रमेश इंदिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उर्वरित फ्रंटल सेल विभाग तसेच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष आणि ब्लॉक कार्याध्यक्ष यांच्या नियुक्त्या पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेमुळे पक्ष संघटनाला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नवीन नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षाकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी तसेच जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेच्या घटक 1 पथकाने पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली. आरोपींकडून तब्बल 52,34,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, अग्निशस्त्र, जिवंत काडतूस आणि धारदार चाकूचा समावेश आहे. ही माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाणे परिसरात जबरी चोरी आणि प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट आणि त्यांच्या पथकाने कौसा मुंब्रा येथील सौद सिराज खान वय वर्ष 25 व कळवा येथील स्वप्नील माधवानी वय वर्ष 20 यांना अटक केली आहे. तसेच मुलुंड परिसरातील संगीता पिटकर आणि संगीता दशरथ पिटकर यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकल, 1 अग्निशस्त्र आणि 1 जिवंत काडतूस तसेच 1 धारदार चाकूचा समावेश आहे. चौकशीत ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण 24 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान मुख्य आरोपी सौद खान याच्या विरुद्ध यापूर्वी MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तो फरार असल्याने न्यायालयानं त्याच्या विरुद्ध प्रोक्लेमेशन ऑर्डरही जाहीर केली होती. आरोपींच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पुढील तपास सुरू आहे. ठाणे आयुक्तालयामध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती. ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर आर्म अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगमध्ये अटक करण्यात आलेली होती. या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि
स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर सईद खान हा MPDA मध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता. सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. याबरोबर या आरोपींनी आणि इतर गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे. महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोन्याचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे हे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होते? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी करत होते, स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत होते. स्वतंत्र आहेत. दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांसाठी फळे वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णांच्या आरोग्याबरोबरच त्यांना मानसिक आधार देण्याचाही प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे तसेच सर्व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सिव्हिल रुग्णालयातील लहान मुलांसह विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलंय. यावेळी समीक्षा मार्कंडे यांनी सांगितले की वाढदिवसासारखे विशेष दिवस केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता समाजोपयोगी कार्यासाठी त्यांचा उपयोग व्हावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेक गरजू रुग्णांना आणि लहान मुलांना आधार देण्याचा तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेत असते. आरोग्य, शिक्षण आणि समाज कल्याणाशी संबंधित विविध उपक्रम सातत्यानं राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी केक कापून देखील शर्मिला राज ठाकरे यांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो एक मिनिट. वहिनी, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आपण ठाणे सिव्हिल हॉस्पिटल लहान मुलांच्या वॉर्डमध्ये खाऊ वाटप ठेवलं संपूर्ण ठाणे शहर महिला सेनेच्या वतीने. तर तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई एकविरा आणि तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना. वहिनी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेली आग ही खरंच लागली होती की लावली होती असा सवाल करून जळालेल्या फाईलचं ऑडिट करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली. ठाणे महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागातील एका दालनाला सोमवारी सकाळी आग लागली. या ठिकाणी मनोज प्रधान आणि नगरसेवक यासिन कुरेशी यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. प्रधान म्हणाले की ठाणे महानगरपालिकेतील सर्वाधिक वादग्रस्त असलेला विभाग म्हणजे शहर विकास. या विभागाला साधारणपणे 10 वर्षांपूर्वी आग लागली होती. त्यानंतर विभागाच्या कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले होते. 26 एप्रिल 2026 रोजी मुंब्रा येथील जुन्या प्रभाग समितीला लागलेल्या आगीत जुने दस्तऐवज जळून खाक झाले होते. आता पुन्हा आग लागलीय. ही आग लागली होती की लावली होती हा संशय निर्माण होतोय. त्यामुळे या आगीची चौकशी करावी,
ज्या फाईल जळाल्या आहेत त्यांचं ऑडिट करण्यात यावे. ठामापाच्या सर्व वास्तूंचेही फायर ऑडिट करावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तुम्ही सांगितलं तसं आग लागली आहे. आता ती लागली का लावली हा प्रश्न महत्वाचा आहे. खरं तर 10 वर्षापूर्वी असंच ह्या 4थ्या मजल्याला आग लागली होती, तेव्हाही खूप फायली जळून खाक झाल्या होत्या. माझा प्रश्न आहे की ही आग नेहमी पहाटेच्या वेळी, सकाळी जेव्हा कोणी लोक नसतात अशाच वेळी का होते? तुम्हाला आठवण करून देतो की 23 एप्रिलला देखील मुंब्र्याला आग लागली, मुंब्र्याच्या प्रभाग समितीला. त्यामुळे प्रामुख्याने 2 मागण्या मी करतो की एक तर फायर ऑडिट ह्या बिल्डिंगचंच आणि महानगरपालिकेच्या सगळ्या वास्तूंचं करावं. तसंच एक ऑडिट कुठल्या फाईली जळल्या, कुठल्या फाईली राहिल्या याबद्दल व्हावं. हे 4था मजला हे असं एक एडीटीपीचं ऑफिस आहे, असं ठिकाण आहे की नेहमीच ते संशयाच्या वादातच असतं. आणि त्यामुळे प्रामुख्याने आमचं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की ही आग लावली आहे का याच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी. का वाटतं अनेक कामं जी रखडली जाऊ शकतात, ही जी तेच मी सांगितलं की कुठल्या फाईल जळाल्यात आणि खरंच जळाल्यात का नुसत्याच गहाळ झाल्यात का त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण आहे म्हणून त्या फाईली आता उपलब्ध होत नाहीयेत. या सगळ्याचा विचार व्हावा आणि त्याच्याबद्दल नक्कीच एक कमिटी या समिती स्थापन करून याच्यावर चर्चा व्हावी. आयुक्त अशी काय चर्चा करणार का शहर विभागासंदर्भात असेल, इतर ठाणे शहरातील देखील अनेक ठिकाणी अशी देखील मी तुम्हाला सांगू का, सर्वात मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आग लागली होती. साहेब असं आहे की सर्वात भ्रष्ट जर कुठलं डिपार्टमेंट या महानगरपालिकेत असेल तर ते शहर विकास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने चर्चा तर या महानगरपालिकेत झालीच पाहिजे. पण महासभेमध्ये चर्चा होऊ शकत नाही. आमचे नगरसेवक बिचारे सकाळपासून येऊन बसतात, प्रामुख्याने विषय मांडतात, पण त्याची चर्चा कधी होताना दिसतच नाही. मंजूर 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 असं करत 300 प्रकरणं क्लिअर होतात. त्यामुळे कुठेतरी ठाण्याच्या नागरिकांना विचार करायची वेळ आलेली आहे. तुम्ही जसं चर्चा करायचं म्हणता तर आमचं म्हणणं आहे की आयुक्तांच्या बंद कार्यालयात का चर्चा करायची? महासभेत चर्चा होऊन दे आणि ती चर्चा लाईव्ह कव्हरेज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत होऊन दे. ठाणे शहरातल्या नागरिकांना कळून दे की कसा कारभार या महानगरपालिकेत चालू आहे. गावदेवी परिसरामध्ये जी लागली होती भाजी मंडईमध्ये, त्यामुळे अनेक प्रकार समोर आले की अनधिकृत देखील गाड्या त्या ठिकाणी होते. का वाटतं येणाऱ्या काळात अशा ठिकाणी परिसरात किती महत्वाचं आहे ऑडिट करणं आणि काय पाहिजे असं उत्तर देखील मिळत नाही. साहेब, ऑडिट करणं फार गरजेचं आहे. पहिले म्हणजे ना फायर सेफ्टीचं तुम्ही ऑडिट केलं पाहिजे. आज आपले 2 कर्मचारी मृत्युमुखी पडले. लोकांचं, आपल्या ठाण्याच्या नागरिकांचं जे तिथे धंदा करत होते त्यांचं लाखो आणि करोडोंचं एकत्र मिळून त्यांचं नुकसान झालंय. त्यामुळे ठाण्यातल्या सगळ्याच वास्तूंचं जे महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत याचं ऑडिट झालंच पाहिजे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.